असली मकर ड्रायव्हर नसलेले बरे. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ तुम्ही म्हणता मी पाण्याची पेटी नेऊ, काय विषय तर विषय काहीच नाही आहे. दिलरुबाचे सगळे नट दिले, मग पाण्याची पेटी घेतली. दिलरुबाचे सगळे नट राईट केले, कारण दिलरुबा काल आउटडोअरला नेलते, त्याच्यामुळे दिलरुबाचे फार लखमळ पण हल्ले होते. माझ्या आयुष्यात नेमकी देवाने सगळे असे नासकेच कमवून दिलेत. भैया काम दिलं सोडून नये, फक्त नटी मागं कच्चे आहेत सगळे. मग डीजे कार्तिकचा फोन आला आणि डीजे कार्तिक म्हणला आज मोकळा असला चला आपल्या ऑर्डरला जायचे. म्हणलं भैया तो सांग ऑर्डरला मी 100% येणार. आणि डीजे कार्तिकला मागं टाकलं आणि डीजे कार्तिक मस्त त्याच्या गाडीची नेटमेंट काढत होता. आता साऊंड क्षेत्रातलं आपल्याला काय शून्य पण माहित नाही बरं का, पण तरी सांगतो जवळपास येतात फारताडे साऊंडला टक्कर देणारा मला तर वाटत नाही कोणी असं. त्यातून डीजे कार्तिक ऑपरेटर म्हणल्या भाई विषय पंपाती डायरेक्ट. मग लोकेशनला गाडी आली नाही, बसलो पाण्याची बॉटल ते घेऊन. कार्तिकला म्हणलं आता आपल्या नेमकी काय नियोजन तरी मला सांग. तेवढ्यात मग आपल्याला भेटले आपले गाणाभाई. ते गाणाभाई म्हणला भाई आज तुम्हाला फुल खर्च आमच्याकडून आमच्या गावात तुम्ही येत म्हणल्यावर. आणि रामभाऊ तर एकदमच म्हणत होता आज तुम्हाला काही पाहिजे ते सांगा. भैया म्हणलं काही नाही पाहिजे मला थम्सअप दे एक, कार्तिकला चहा दे म्हणलं. हे तर आमच्या डोक्यात होऊन जाईल. तर मस्त गाणं आपल्याकडे बघून लाजत होता. त्याला वाटलं नेमकी विषय काय करतो ब्लॉगमध्ये मला घेतोय का नाही. तर भैया मग सेटअप वगैरे मारून घेतला डीजेचा. आणि तेवढ्या ते पोरं काय म्हणते तुम्ही नक्की बघा. आता नाही नाद राहिला भैया, कारण आता विषय डायरेक्ट पंपा झालेला आहे. मला तर माहितीच आहे तिथे डीजे कार्तिक तिथे विषय डायरेक्ट पंपात असतो. मग हे कार्यकर्ते भेटले नाही, कार्यकर्ते म्हणले चला तुम्हाला लांबून आम्ही फिरून आणतो लग्न लागूस. तर भैया लांबून फिरून काही नाही नुसते आम्हाला घेऊन इकडं तिकडे हिडत होते राहणार, कारण विषय डायरेक्ट ह्यांचा पण पंपात होता. मग डीजे कार्तिकला म्हणलं आता आपण दिवसभर भरपूर गाणी वाजली, आता घराची वाट झाला नाही तर घरचे घरात घेणार नाहीत, कारण दिवसभर बोंबलत फिरायचं म्हणलं संध्याकाळी काहीतरी काम करावं लागेल. तेवढ्यात उपनेरवाल्याचा फोन आला. उपनेरवाला म्हणला आज तो खळ बाजरीचं काढून घेऊ सगळे कार्यकर्ते गोळा कर. मग आमुच्या पौर्णिमाला शेतकरी होणारे आम्हाला खळं काढायला सांगत होते. म्हणलं तुम्ही राहून द्या, तुम्ही काय नांगूर वाढा नाही जे तुम्ही आम्हाला सांगता. पण भैया कुणीतरी लिंबू मिरची जर 100% आपल्या केला का उपनेरवाल्या केला काय सांगता येत नाही. जिथं जाईल तर पाचकं होती सगळे कार्यकर्ते एका देवा गोळा झाले. गाडी डायरेक्ट उपनेर काय म्हणणं या गोष्टी आता सांगायचं 2 शब्द. आता डीजे कार्तिकला म्हणलं इथं काय फक्त गाणं बदलून बीट सोडायचं काम नाही, ज्याचं काम त्यानेच करू जाणं. कसं तरी काढून भैया रानात घेतलं, ट्रॅक्टरनं खळं काढायला सुरू केलं. खळं काढता आता फेस पडणार होता, सगळं खळं काढायचं लोक गोण्या वगैरे बांधून घेतल्या. आणि घरी जायला तर पार भाई आपल्याला 8 वाजले होते. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तेवढं लाईक आणि फॉलो, कारण विषय डायरेक्ट पंपात करून टाका भैया.